नमस्कार सर्वांना. मालेगाव मधल्या एका छोट्याशा खेड्यात राहणारी यज्ञा या मुलीसोबत जे काही झालं त्या सगळ्यांची चर्चा खूप जास्त चालू आहे सोशल मीडियावरती. तर या मुलीच्या बाबतीत खूपच वाईट झालं. लहान मुलगी आहे हे तरी त्या माणसाने त्या मुलांनी विचार करायला पाहिजे होता. एवढ्या छोट्या मुलीसोबत असं नाही करायला पाहिजे होतं. तिला एवढी वाईट मरण तिला नाही द्यायला पाहिजे होतं. ही सगळी गोष्ट खरी आहे आणि सगळ्यांचं असं म्हणणं आहे की तो जो मुलगा आहे तो नराधम आहे, त्याला फाशीची शिक्षा द्या किंवा त्याला फाशी देऊन लगेच संपवून टाकू नका. त्याने जसं दगडाने ठेचून ठेचून मारून चिरडवून त्या मुलीला मारलं त्याचप्रमाणे त्याला सुद्धा मरण द्यायला पाहिजे. तेव्हा गोष्ट बरोबर आहे, संताप तेवढा आहे, कारण गोष्टच तशी आहे. खूप वाईट गोष्ट आहे. त्या मुलीवर किती तिला वेदना झाल्या असत्या, किती ओरडली असेल ती, आणि काय तिला वाटलं असेल एवढ्या लहान वय म्हणजे 3 वर्ष म्हणजे काहीही नाही. ते एकदम कोमल साध्या ताजी जी कळी असते ना, एकदम कोमल कळी असते, ती नीट खुललेली पण नसते. तशी ती मुलगी, तिच्या मनावर तिच्या शरीरावर किती आघात झाले असतील आणि तिला काय वाटलं असेल. असं मरण कोणाला येऊ नये. आणि ही जी वाईट प्रवृत्तीची माणसं आहेत, मुलं आहेत. आता तुम्ही सगळेजण म्हणतात, आता माझ्यासारखी माझी पण एक मुलगी आहे, तुमच्या पण मुली असतील घरात. आपण या घटनेने अशा घटना बघून आपण घाबरतो, मुलांवरती लक्ष ठेवतो. खरी गोष्ट आहे. मुलींवरती आता सगळेजण म्हणतो की मुलींवरती लक्ष ठेवूया, त्यांच्यावरती नजर ठेवूया, त्यांना बाहेर पाठवायला नको, त्यांचं संरक्षण करूया, त्यांना जे गुड मॅनर्स आहेत की बॅड टच, गुड टच, या सगळ्या गोष्टी आता सगळ्या बायका शिकवत आहेत आपापल्या मुलांना, मुलींना स्पेशली. ही गोष्ट बरोबर आहे. हे शिकवलेलं काही वाया जात नाही. हे नॉलेज तर मुलींना असायलाच हवं. पण मुलींना आपण किती दिवस घरात बांधून ठेवणार आहेत, त्यांना किती दिवस त्यांच्यावर नजर ठेवणार आहेत. मुलींना नॉलेज देणं ही गोष्ट वाईट नाहीये, पण ही जी अशा प्रवृत्तीची लोक आहेत, मुलं आहेत, माणसं आहेत, तेच जर आपल्या महाराष्ट्रात, आपल्या भारत देशात नसतील तर किती चांगलं होईल ना. मुलींवरती कोणतं बंधन येणार नाही. आता कुठं मुली मोकळ्यापणाने वागायला जगायला लागल्या होत्या, तर मुलींवरती हे असं संकट परत आलेलं आहे. मुली बायका कुठेच सेफ नाहीयेत, ना घरात ना बाहेर ना कुठेच त्या सेफ नाहीयेत. आणि त्याच्यासाठी बायकांची सगळ्या मागणी आहे, सरकारला पण विनंती आहे की काहीतरी कठोर कारवाई करा वगैरे. असं तसं चालू आहे सगळं. ह्या सगळ्या गोष्टी मला मान्य आहेत. ठीक आहे, जे झालं ते खूप वाईट झालं, असं व्हायला नाही पाहिजे होतं. त्या मुलाला तशी शिक्षाही भेटायला पाहिजे. पण हे असं किती दिवस चालणार? किती दिवस मुलींना घरात ठेवणार? किती दिवस हे कॅन्डल लाईट करा मोर्चा घेणार नाही? किती दिवस परत हे आक्रोश होणार? किती दिवस असं होणार? तर असं हे कुठंतरी थांबायला पाहिजे. तर हे थांबवण्यासाठी आपल्याला काय करता येईल याचा विचार सगळ्यांनी करायला पाहिजे. आपण आपल्या मुलींना ज्याप्रमाणे सांगतो, शिकवतो, त्यांना ज्या प्रकारे गुड मॅनर्स सांगतो, त्याप्रमाणे सगळ्यांनी आपल्या मुलांना सुद्धा सांगितलं तर किती बरं होईल, नाही का? अशा दुष्ट प्रवृत्तीची माणसंच या जगात नसतील तर असं काही होणारच नाही ना. आता बघा तुम्ही, मुलांना जर आपण लहान वयापासून चांगले संस्कार दिले, त्यांच्यासोबत चांगलं कनेक्शन ठेवलं. आता 9वी ते 12वी मध्ये मुलं, शक्यतो किशोरावस्था असते मुलांची आणि मुलींची, त्या 3-4 वर्षाचा जो पिरियड असतो ना, त्या पिरियडमध्ये त्यांचे शारीरिक बदल होत असतात, मानसिक बदल होत असतात. खूप मोठे प्रश्न असतात त्यांच्या मनावरती. आणि म्हणजे त्यांचं डोक्यात ना म्हणजे एक वेगळंच काहीतरी चालू असतं आणि ते साहजिक आहे, ते नॅचरल आहे. तर अशा परिस्थितीमध्ये ह्या 4 वर्षाचा काळ ना मुलं आणि मुलींच्या बाबतीत खूप म्हणजे खूपच महत्वाचा असतो. तर या 4 वर्षात जर आई वडिलांनी मुलांना खूप खूप वेळ दिला, त्यांच्याशी मोकळी मनाने बोलले, त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं, त्यांच्या शंकेचं निरसन केलं, त्यांच्यासोबत खूप जास्त वेळ घालवला, तर आपली मुलं आपल्यासोबत त्यांचं आणि आपलं जे कनेक्शन आहे ना ते खूप खूप स्ट्रॉंग होतं. आणि आपली मुलं असं काही करणारच नाहीत. त्याच्यासाठी सगळ्या पॅरेंट्सनी, पालकांनी आपल्या मुलांसोबत वेळ घालवावा. जो 3-4 वर्षाचा मेन पिरियड असतो त्या कालावधीत जर आपली मुलं वाया गेली नाही, त्यांचा पाय घसरला नाही ना, तिथून पुढं मग ते एकदम सुरक्षित आणि चांगल्या मार्गावर जातात, यात काही शंकाच नाहीये. कारण 12वीच्या नंतर मुलांना एक मॅच्युरिटी येते, समज येते, चांगलं काय वाईट काय, या गोष्टींचा परिणाम काय होणार, ह्या गोष्टींचं थोडंसं नॉलेज येतं त्यांना. त्याच्यामुळे मुलं काहीही करताना विचार करूनच करतात पुढं गोष्टी. तर या कालावधीमध्ये मुलांवरती चांगले संस्कार होणं गरजेचं आहे. आई वडिलांची साथ त्यांना असणं गरजेचं आहे. आणि या परिस्थितीमध्ये चांगलं काय वाईट काय या सगळ्या गोष्टी जर सांगितल्या, समजावून सांगितल्या पालकांनी, मला असं वाटतं त्यांच्यासोबत कनेक्ट राहिले पॅरेंट्स, तर मुलांची सुद्धा अशी वाईट प्रवृत्ती होणार नाही. अशा जी वाईट मुलं आहेत ना ते नसतील. म्हणजे मला तरी असं वाटतं, माझं पर्सनली मत मी सांगते, याच्यावर कोणी गैरसमज करून घेऊ नका. तर मुलींप्रमाणेच मुलांना देखील आपण चांगले संस्कार दिले, त्यांच्यासोबत वेळ घालवला, त्यांचा जो मेन टायमिंग पिरियड असतो जेव्हा ते खूप डिस्टर्ब असतात तेव्हा आपण त्यांना वेळ दिला, तर अन्न, पाणी, शिक्षण या गोष्टी दिलं म्हणजे आपलं कर्तव्य संपलं असं नसतं. आपण आपल्या मुलांना जन्माला घालतो तर त्यांना चांगले संस्कार देणे, योग्य रस्त्याने जायचा मार्ग त्यांना दाखवला, चांगलं काय वाईट काय याची त्याला समज दिली, तर ते अजून चांगलं होईल ना. फक्त खाणं पिणं दिलं, शिकवलं मुलांना, शिक्षणाला पैसे दिले म्हणजे आपली जबाबदारी जिम्मेदारी संपली असं नाही. तर आता परिस्थिती अशी आहे की
या डिजिटल युगामध्ये मुलांना मोबाईल हे ते सगळ्या गोष्टी म्हणजे एकतर मुलांचं मानसिक थोडंसं डिप्रेशनमध्ये असतात मुले या पिरियडमध्ये. म्हणजे त्यांच्या माइंडमध्ये वेगळेच विचार चालू असतात, कारण त्यांच्या शरीरातच तसे बदल होत असतात. आणि यावेळेस तर मुलांनी काही वाईट गोष्टी बघितल्या, वाईट गोष्टींच्या संपर्कात आले, तर ते मुलांना खूप लवकर त्याचा इफेक्ट त्यांच्या मनावरती, बुद्धीवरती होतो आणि त्याच्यामुळे ही मुलं बिघडतात आणि बदलतात, असं काहीतरी करून बसतात. आता याचं त्यांनाही भान नाही राहत की आपण काय करतोय काय नाही, पण याचा परिणाम किती होतो. आता त्या मुलाच्या आई वडिलांना सुद्धा रोजचा दिवस मरण आल्यासारखा असेल, ते त्यांना नातेवाईकात, गावात, समाजात, जगात कुठे तोंड दावायची त्यांची राहिलेली नाहीये, ते ठेवलेली नाहीये. त्यांच्या इच्छेविरुद्धच हे सगळं झालेलं असणार, हे मात्र मी ठामपणे सांगू शकते. तर मग आपली मुलं सुद्धा इथून पुढे असं काही करू नये, यासाठी मुलांच्या पॅरेंट्सनी सुद्धा थोडं दक्ष राहिलं पाहिजे, या गोष्टीचा विचार केला पाहिजे. मुलांसोबत सुद्धा थोडा वेळ घालवला पाहिजे. आता आपल्या मुली तर सुरक्षित राहतील, पण आपल्याच मुलांनी उद्या जाऊन असं काय केलं तर काय करायचं? किती मोठी बदनामी, किती मोठी गोष्ट आहे. त्याच्यासाठी आपण सुद्धा सतर्क राहिलं पाहिजे. मुलींना चांगलं वळण लावतात. आता मुलींना खूप असतं की मुलींवरती हे दबाव ते दबाव टाकले जातात, मग मुलांवरती का नाही? मुलांना एवढं का मोकळं सोडलं जातं? त्यांना पण चांगले वळण लावलं पाहिजे, त्यांना पण चांगले संस्कार दिले पाहिजे, त्यांना पण चांगल्या वाईट गोष्टींची ज्ञान दिलं पाहिजे, त्यांना पण योग्य मार्गावरती लावलं पाहिजे. तर असं काही होणारच नाही. तर हे जे झालं, जे होऊन गेले, खूप वाईट होऊन गेले. इथून पुढे असं काही होऊ नये यासाठी मला तरी असं वाटतं, या गोष्टीला जिम्मेदार मी पालकांना पण म्हणणार नाही तर की पालकच जिम्मेदार आहेत, कारण बऱ्याचशा गोष्टी म्हणजे आता परिस्थितीवर डिपेंड असतं, कुठली परिस्थितीतून कोण जात असतं, काही असू शकतं. पण मला तर असं वाटतं की पालकांनी जर आपल्या मुलींप्रमाणेच मुलांवर सोबत सुद्धा वेळ घालवला, त्यांना सुद्धा चांगल्या गोष्टी, चांगलं नॉलेज दिलं, चांगलं वळण लावलं किंवा चांगले संस्कार दिले, त्यांच्यासोबत कनेक्शन चांगलं ठेवलं, तर वाईट काम करण्याच्या ऐवजी मुलगा एकदा तरी आईवडिलांचा विचार करेल आणि असं काम कधीच करणार नाही. तर या व्हिडिओमध्ये या घटनेबद्दल मला एवढंच बोलावंसं वाटलं, म्हणून मी हा व्हिडिओ बनवत आहे. माझ्याकडून काही चुकलं असलं, चुकीचा शब्द तोंडातून निघला असला तर मला क्षमा असावी. मी इथं कोणाचीच बाजू घेत नाही, पण मला एक असं वाटतं की मुली तर सेफ नाहीतच, त्या मुलांनी पण चुकीचंच केलं, पण इथून पुढे मुलांना सुद्धा योग्य मार्गावर लावणं किंवा योग्य मार्ग दाखवणं पालकांची जिम्मेदारी आहे. इथून पुढे असं काही होऊ नये म्हणून आपण या गोष्टीची काळजी नक्कीच घेऊ शकतो. तर तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.